खरंच वरण भात खाल्लं की अगदी सूप मिळाल्यासारखं वाटतं. मी एका ठिकाणी अशा पद्धतीने वरण खाल्लं होतं. तुम्हाला मी त्याची रेसिपी सांगते. तर इथे मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली, थोडीशी त्यात मुगाची डाळ घेतली. आता कुकरमध्ये शिजत टाकताना थोडंसं स्वच्छ धुवून घ्या. हिंग, जिरे, लसूण आणि हळद घाला. 2-3 शिट्ट्या कमी गॅसवर घ्या. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, थोडंसं ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या वाटायला घ्या आणि वाटून थोडंसं पाणी घालून वाटून बाजूला ठेवा. हे बघा अशा पद्धतीने मस्त अशी डाळ शिजलेली आहे. तर मोहरीची फोडणी द्या. आता जिरे आपण शिजायला टाकलेच होते. कढीपत्ता टाका आणि जे वाटलेलं मिश्रण आहे ना, ते त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्या. अशा पद्धतीने हे बघा. तुम्ही खोबरं थोडं कमीच टाकलं तरी चालेल, कारण माझ्याकडून थोडंसं खोबरं जास्त झालं, वरणही छान झालं. पण थोडं कमीच घाला, माझं ऐका. थोडीशी परत हळद टाका आणि ते वरण म्हणजे शिजलेली डाळ त्यामध्ये टाकून गरम पाणी आठवणीने त्यामध्ये टाका. गार पाण्यात ही फोडणी देऊ नका. हे बघा अशा पद्धतीने चवीपुरतं मीठ टाकून मस्त अशी उकळी घ्या. मग तुम्ही चपातीबरोबर चुरून खा अथवा वरण भात मस्त किंवा वरणाचा घोट घ्या. परत वरतून कोथिंबीर टाका. मस्त अशा चवीचं हे वरण झालेलं आहे. वेगळं असं काही नाही, पण थोडंसं ओलं खोबरं, आलं, हिरव्या मिरच्या वाटून घातल्यामुळे आणि थोडी कोथिंबीरही वाटून घातल्यामुळे वरणाला खूप छान अशी टेस्ट आली. तर इथे कोणी वरण म्हणतं, कोणी डाळ म्हणतं, कोणी खोबरं घालून तुरीच्या डाळीची आमटी असंही म्हणतं. हे बघा मी सुद्धा मस्त असं घट्ट घट्ट वरण घेतलंय, म्हणजे ताट वाढून घेतलंय आणि मस्त असं आता ताव मारणार आहे पोळी चुरून आणि भातावर पण खाणार आहे. तेव्हा मैत्रिणींनो, रोज अशा छोट्या छोट्या रेसिपी असतात यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर. तर आठवणीने आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा.